हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी स्टोरी डायरी ऑफिशियल यूट्यूब चॅनल। मागच्या भागात आपण पुनर्विवाह भाग 13 बघितलेला। आज आपण भाग 14 बघणार आहोत। तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि ह्याच्या पुढचा भाग लवकरच तुमच्या भेटीला येईल तो लवकरात लवकर पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग सुरुवात करूया। मागच्या भागात आपण बघितलं की भक्ती नाईक स्नेहलचं जीवन सुधारत असेल तर मी केव्हाही तिची मदत करायला तयार आहे। आणि हो मिस्टर प्रकाश, स्नेहलला कुठल्या डॉक्टरची किंवा काउन्सिलरची गरज नाही। तुम्ही प्रेमाने तिची भीती काढू शकता, फक्त तुम्हीच तिचा फोबिया दूर करू शकता। त्यावर प्रकाश आणि गणेश दोघेही वकिलाच्या ऑफिसमधून त्यांना धन्यवाद करून निघतात। गणेश बघतो प्रकाश खूप डिस्टर्ब आहे। तो प्रकाशला एका रेस्टॉरंटमध्ये घेऊन जातो। बाईकवरून उतरताच समोर रेस्टॉरंट बघून प्रकाश, गणेश, अरे का आणलं? मला काही खायची इच्छा नाही, आपण सरळ घरीच गेलो असतो। त्यावर गणेश त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला आत घेऊन जात, चल रे, चहा किंवा कॉफी तरी घेऊ, फ्रेश वाटेल। दोघेही कोपऱ्यावरच्या एका टेबलवर बसतात। प्रकाश उगाच मेनू कार्ड चाळत असतो, पण त्याची बॉडी लँग्वेजवरून सरळ दिसत होतं की तो खूप अस्वस्थ आहे। आता त्याला काय करावं कळत नव्हतं। गणेश त्याची अवस्था समजून घेतो, पण आता त्याला रिलॅक्स करणे गरजेचे होते। त्याला मेनू कार्ड चाळताना बघून मग काय डिसाईड केलं त्यावर प्रकाश अस्वस्थपणे, तेच कळत नाही आहे, काय करावं आणि काय करू नये समजून नाही राहिलंय। त्यावर गणेश, अरे मी मेनू कार्ड बद्दल विचारत आहे, तू मेनू कार्ड बघत आहेस म्हणून विचारलं, काय ऑर्डर करायचं डिसाईड केलं? त्यावर प्रकाश त्रासिकपणे, नाही रे, मला काही खायचं नाही आहे, तुला खायचं असेल तर तू खा। त्यावर गणेश जवळ असलेल्या वेटरला 2 सँडविचची ऑर्डर देतो, तसं प्रकाश त्याच्याकडे पुन्हा त्रासिक नजरेने बघतो। गणेश त्याला समजावत, प्रकाश मला माहिती आहे तू डिस्टर्ब आहे, थोडं खाऊन घे म्हणजे बरं वाटेल, मग तुझं डोकं काम करेल। त्यावर प्रकाश रागाने लाल होत रडवेल्या आवाजात, असं कोणी वागू शकतं, तेही आपल्या पत्नीसोबत? मला तर एवढी चीड येत आहे ना, तो माणूस जर माझ्या समोर आला तर मी काय करेन माहिती नाही। त्यावर गणेश त्याला समजावत, प्रकाश आधी तू शांत हो, या सगळ्या भूतकाळातल्या गोष्टी आहेत, जे व्हायचंय ते होऊन गेलं आणि जिने सहन करायचं तिने सहन करूनही घेतलं। आता आपल्याला काय करायचं आहे त्याचा विचार करू। मागच्या गोष्टी उगाळत बसण्यात आणि त्यावर पुन्हा चर्चा करण्यात काहीही अर्थ नाही। त्यावर प्रकाश चिडून, असं कसं म्हणू शकतोस तू? स्नेहल सोबत एवढी मोठी गोष्ट घडली, त्याचं तुला काहीच वाटत नाही आहे। त्यावर गणेश सुद्धा थोडा चिडत, मग तुला म्हणायचंय काय? त्या माणसाचा खून करायचं की त्याला जेलमध्ये टाकायचं? हे विसरू नको प्रकाश की तोही एक श्रीमंत आदमी आहे, त्याची पोच पण तशीच असेल, आपण त्याचं काहीही बिघडू शकत नाही। खरं तर आपण त्या व्यक्तीचा विचारच का करीत आहोत? स्नेहलचा विचार करायला हवा, तिच्या मनातून ती भीती कशी काढायची, नातं पुढे कसं न्यायचं यावर विचार करायला पाहिजे आपल्याला, आणि तुमच्या नात्याबद्दल विचार करावा लागेल। त्यावर प्रकाश आश्चर्याने, गणेश तुला आताही वाटतं मी स्नेहल आणि माझ्या नात्याचा विचार करायला हवा? आर यू सिरियस? त्यावर गणेश गोंधळून, म्हणजे तुला म्हणायचं आहे काय? तू काय करायचा विचार केला? तेवढ्यात वेटर सँडविच आणून ठेवतो, तो जातात प्रकाश शांतपणे, मी ठरवलंय जसं चाललंय तसंच चालू द्यायचं। मी यानंतर स्नेहलच्या त्या भयानक आठवणी तिला पुन्हा आठवतील असं काहीही करणार नाही। त्यावर गणेश, म्हणजे तू तिची भीती काढायचा प्रयत्न करणार नाही, तिचा फोबिया दूर करायचा प्रयत्न करणार नाही? त्यावर प्रकाश, गरज काय त्याची? ती तशी नॉर्मल आहे, तिला फक्त रिलेशन बनवण्यात भीती वाटते, तर मी तसा प्रयत्नच करणार नाही। त्यावर गणेश, प्रकाश, अरे तू काय बोलत आहे? हा काही उपाय नाही यावरचा। आपण जर थोडे एफर्ट्स घेतले आणि स्नेहलच्या मनातून भीती काढायचा प्रयत्न केला तर तुमचा संसार सुरळीत सुरू होईल। त्यावर प्रकाश, नाही गणेश, मला आता असं काही करायचं नाही, फक्त स्नेहलला सुखी ठेवायचं आहे। तिने जे भोगलंय तो त्रास तिला आता तिच्या आसपास पण मी भटकू देणार नाही। त्यावर गणेश, प्रकाश शांत डोक्याने विचार कर, स्नेहलला सुद्धा गरज आहे प्रेमाची, फक्त ती गरज तिच्या फोबिया मागे दडली आहे। त्याच फोबियामधून आपल्याला तिला काढायचं आहे। तिचेही लग्नाआधी स्वप्न होते की एखादा हिरो तिच्या आयुष्यात येईल आणि तिची सुद्धा लाईफ हिरो हिरोईन सारखी रोमॅन्टिक असेल। तुला तिला दाखवायचं आहे की तिचं ते स्वप्न आताही पूर्ण होऊ शकतं, तो तिचा हिरो तू आहे। त्यावर प्रकाश, इतकं सोपं नाही आहे ते, त्या प्रयत्नात स्नेहलला पुन्हा ते दिवस आठवतील आणि
डॉक्टरने सांगितलं होतं की तिला ते दिवस आठवले की ती बिथरते आणि ती बिथरली की तिला शांत करणे कठीण आहे. मला आता तिच्यावर असं कुठलाही प्रयोग करायचे नाही. त्यावर गणेश, अरे पण तुझं काय? त्यावर प्रकाश, माझं काय? स्नेहल माझ्यासोबत आहे, मी त्यातच सुखी आहे. आणि तुला तर माहितीच आहे मी तसंही लग्न करणार नव्हतोच. त्यावर गणेश त्याला समजावत, अरे पण प्रकाश, त्याला मध्येच अडवत प्रकाश, गणेश आता यावर अजून चर्चा नको करू आणि घरी जाऊ, चल नाश्ता घे. प्रकाश जे काही बोलला ते गणेशला पटलेलं नसते. पण आता प्रकाश काही ऐकण्याच्या मूडमध्ये नाही बघून तो शांत होतो आणि मनात ठरवतो, तू काही म्हण प्रकाश, पण मी तुमच्या सगळं ठीक करेन. कसं करेन तर माहिती नाही, पण काही तर नक्कीच करेन. इकडे प्रकाश घरी येताच पिऊ धावत त्याच्या जवळ येत, पप्पा तुम्ही कुठे गेले होते? मला का नाही नेलं? प्रकाश लगेच पिऊला उचलून घेत लाडाने तोंड छोटं करून, सॉरी बेटा, आता जेव्हाही जाईल तेव्हा तुला घेऊन जाईल. त्यावर पिऊ तोंड फुगून रागात, तुम्ही नेहमी असंच बोलता पण कधी नेलं नाही. मला आताच जायचं आहे. त्यावर प्रकाश तिच्या गालावर पप्पी घेत, आता आता कुठे जाणार बेटा? मी आत्ताच तर आलो. त्यावर पिऊ रागाने दुसरीकडे तोंड करीत, नाही नाही, मला आत्ता जायचं आहे, नाहीतर मी कट्टी घेईन तुमच्याशी आणि मम्मी सोबत फिरायला जाईन आणि तुम्हाला नेणार नाही. मम्मी ऐकताच प्रकाशला एक आयडिया येते की स्नेहल आणि पिऊ दोघांनाही घेऊन बाहेर फिरायला जायचं. तसं तो पिऊचे गाल ओढत, ओके माझी बाऊली, फिरायला जाऊ, मम्मीला सांग लवकर तयार व्हायला. त्यावर पिऊ खुश होते, पप्पा खरंच आपण फिरायला जात आहोत, मम्मी पण येत आहे. त्यावर प्रकाश लाडाने, हो मग, नाहीतर माझी पिल्लू माझ्यासोबत कट्टी घेईल ना. पिऊ लगेच आत जाऊन स्नेहलला सांगते तशी स्नेहल बाहेर येते. प्रकाश जी बाहेर जात आहोत का? पिऊ सांगत होती मला. त्यावर प्रकाश, हो मीच तिला म्हणालो की तुला तयार व्हायला सांग म्हणून. आपण खूप दिवस झाले तिला कुठं फिरायला नेलं नाही, ती बिचारी घरी बोर होत असेल. त्यावर स्नेहल स्माईल करीत, हो ना, मी आलेच रेडी होऊन. पिऊ चल तुझे हातपाय धुवून देते. त्यावर पिऊ लगेच स्नेहल मागे धावत जाते. प्रकाश त्यांना एका मोठ्या मॉलमध्ये घेऊन येतो. ते सगळे मुलांच्या गेम सेक्शनमध्ये येतात. तिथे छोट्या छोट्या लहान मुलांनी चालवायच्या कार ठेवलेल्या असतात. प्रकाश एका कारचे पैसे भरून पिऊला कारमध्ये बसवतो. पिऊ पण त्या कारमध्ये बसून खूप खुश होते. इकडून तिकडे तिकडून इकडे ती खूप वेळ ती कार चालवते. तिला खुश बघून दोघांनाही खूप आनंद होतो. ते वेगवेगळ्या गेम सेक्शनमध्ये जाऊन पिऊला गेम खेळवतात. जेव्हा पिऊ थकते तेव्हा ते त्याच मॉलमधल्या फूड सेक्शनमध्ये जाऊन पिझ्झा आणि नूडल्स खातात. स्नेहल मोबाईलमध्ये बघत, 9 वाजले पिऊ, आता घरी चालायचं की अजून कुठे जायचं आहे? त्यावर पिऊ आळसावलेल्या आवाजात, मम्मा मला झोप येत आहे. त्यावर स्नेहल लाडाने तिला जवळ घेत, ओ माझं पिल्लू, खेळून खेळून खूप थकलं. तशी पिऊ तिच्या खांद्यावर मान टेकते. ते बघून प्रकाश, द्या तिला इकडे, मी पकडतो. त्यावर स्नेहल तिला नीट पकडत, असू द्या, चला आता घरी निघू. घरी जायला निघतात पण जाता जाता त्यांना लेडीज कपड्याचं शॉप दिसतंय. ते बघून प्रकाश, स्नेहल 1 मिनिट आत चल, थोडं काम आहे. स्नेहल बघते लेडीज कपड्याचं दुकान, मनात इथे काय काम असणार. ती तशीच प्रकाशच्या मागे आत जाते. प्रकाश तिथे हँगरला लावलेले ड्रेस बघत असतो आणि स्नेहल निमूटपणे उभी असते. प्रकाश त्याला आवडलेले काही लॉंग वन पीस बाहेर काढून स्नेहलला दाखवत, स्नेहल कसे वाटत आहे? स्नेहल ते बघून, हा चांगला आहे. त्यावर प्रकाश, लगेच ट्राय करून बघ ना. त्यावर स्नेहल आश्चर्याने, मी वन पीस कुठे घालते? तेवढ्यात एक सेल्स गर्ल तिथे येऊन स्नेहलच्या खांद्यावर झोपलेल्या पिऊकडे इशारा करीत, मॅम, बेबीला तुम्ही सोप्यावर झोपवू शकता. तसा प्रकाश तिच्या जवळून पिऊला घेतो आणि बाजूच्या सोप्यावर लेटवतो आणि स्नेहलला, स्नेहल प्लीज ट्राय कर ना, नाही घातले तर आता घालाल. त्यावर स्नेहल, नको ना प्रकाशजी, राहू द्या ना, त्यापेक्षा तुमच्यासाठी काही घ्या. प्रकाश तिचं न ऐकता एक ग्रे कलरचा वन पीस तिच्या जवळ आणून तिच्यावर लावून बघत, वाव, हा छान दिसत आहे, यात तू अजून जास्त सुंदर दिसशील. प्रकाश आपल्यात धुंदीत बोलून जातो पण स्नेहलला मात्र खूप छान वाटते. ती मनात ब्लश करीत, म्हणजे मी यांना सुंदर वाटते तर. त्यावर प्रकाश, स्नेहल काय विचार करते, जा ना, ट्राय कर ना. त्यावर स्नेहल प्रकाशकडे बघून, ठीक आहे, ट्राय पण करते आणि तुम्ही म्हणाल तर ठेवतेही, पण एका अटीवर. प्रकाश तिला रोखून बघत, अट? त्यावर स्नेहल, हो, तुम्हालाही माझ्या चॉईसचं एक शर्ट घ्यावं लागेल. त्यावर प्रकाश मनात खुश होत, स्नेहलच्या चॉईसचं? त्यावर स्नेहल त्याला चूप बसलेली बघून, प्रकाशजी. त्यावर प्रकाश, हा चालेल ना,
मनात पुन्हा खुश होत धावेल मला तर. स्नेहल तो वन पीस ट्राय करते आणि तिला तो बरोबर फिटिंगला येतो. तसा प्रकाश लगेच तो पॅक करतो. त्यावर स्नेहल, हा आता मेन सेक्शनकडे जाऊ. प्रकाश मनातून खूप खुश होत, हो चल. 1 मिनिट. तो सेल्स गर्लला बघून, एक्सक्यूज मी. त्यावर सेल्स गर्ल, येस सर. त्यावर प्रकाश, माझी मुलगी इथे झोपलेली आहे, तिला थोडा वेळ इथेच ठेवलं तर चालेल ना? आम्ही जस्ट थोडा समोरच्या शॉपमध्ये शॉपिंग करून येतो. त्यावर सेल्स गर्ल स्माईल करीत, नो प्रॉब्लेम सर. स्नेहल तिला थँक्स म्हणत दोघेही मेन सेक्शनकडे जातात. सेल्समन, काय दाखवू सर? त्यावर प्रकाश स्नेहलकडे बघून, तुमच्या चॉईसचा घ्यायचा आहे तर सांगा तुम्हीच. त्यावर स्नेहल, तुम्ही ना यांच्या साईजचा एक शर्ट दाखवा, बट रेड कलरचा. मला रेड कलरच पाहिजे. रेड कलर ऐकताच प्रकाश उडतोच. स्नेहल, रेड कलर, आर यू शुअर? त्यावर स्नेहल निरागसपणे, हो. मला रेड कलर खूप आवडतो. त्यावर प्रकाश डोक्यावर हात मारीत, अगं तुला रेड कलर आवडतो तर तू घे ना रेड कलरचं काही. मला रेड कलरचा शर्ट नो, मी खरंच असले शर्ट नाही घालीत. त्यावर स्नेहल, नाही घालीत तर आता घाला, तुमच्यावर खरंच खूप छान दिसेल. त्यावर प्रकाश इमॅजिन करीत, छान नाही, जोकर दिसेल. प्लीज स्नेहल, तू दुसरा कुठला कलर घे, पण असले ब्राईट कलर नको, मी खरंच असले कलर नाही घालीत. त्यावर स्नेहल, म्हणून तर घेत आहे. किती बोरिंग कलर घालता तुम्ही, सगळे शर्ट एकसारखे दिसतात. जेवढे शर्ट आहेत त्यात अर्धे तर व्हाईटच आहेत आणि उरलेले सगळे फेंट कलर. मला तुम्हाला या अशा रंगात बघायचं आहे आणि तुम्ही मला प्रॉमिस केलं की माझ्या चॉईसचं शर्ट घ्याल. आता प्रकाशचा गोंधळ उडतो. एकतर स्नेहल आपल्या जिद्दीला पेटली होती आणि प्रकाश असले रंग कधीच घालीत नव्हता, पण स्नेहलला जास्त नकारही देऊ शकत नव्हता. वाटलं नव्हतं एखाद्या सुंदर मुलीची चॉईस अशी असेल. नाईलाजाने प्रकाश तयार होतो. अरे यार, कुठे फसलो. शेवटी स्नेहल एक डार्क रेड कलरचा आणि त्यावर बारीक विरळ प्रिंट असलेला शर्ट घेते आणि ते सगळे घरी येतात. दुसऱ्या दिवशी प्रकाश अंघोळीला जातात. स्नेहल तो शर्ट आणि एक ब्लॅक पॅन्ट काढून ठेवते. प्रकाश बघतो तर त्याच्या कपड्यावर पुन्हा आट्या येतात. स्नेहलला वाटते प्रकाश तिने काढून ठेवलेले कपडे घालतो की नाही, म्हणून ती पुन्हा त्याच्या रूममध्ये येते तर प्रकाश फक्त टॉवेलवर असतो. त्याला बघतात ती लाजून मान दुसरीकडे वळवत सॉरी. तिला बघतात प्रकाशलाही खूप ऑकवर्ड होतं. तो लगेच पडद्याच्या मागे जातो. स्नेहल खाली मान घालूनच, प्रकाशजी, मी काढून ठेवलेले कपडे घाला हा प्लीज, मी ते सांगण्यासाठी आले. तिला जाताना बघून प्रकाश, स्नेहल आज नको ना, जेव्हा आपण कुठे बाहेर जाऊ तेव्हा घालेन. पण स्नेहल लहान मुलासारखी जिद्द करीत, नाही हा तुम्हाला आजच घालावा लागेल. आता मात्र प्रकाशचा नाईलाज होतो आणि तो ते कपडे घालतो, पण ते घालून त्याला कुठं तोंड लपवू आणि कुठं नाही असं होऊन जातं. ऑफिस जायची तर त्याची इच्छाच मरून जाते. कसाबसा तो बाहेर येतो. स्नेहल किचनमध्ये नाश्त्याची तयारी करीत असते. त्याला बघताच प्राजक्ताताई आश्चर्याने, प्रकाश, अरे किती छान दिसत आहेस तू या कपड्यात, नाहीतर नेहमी आपले एकच कपडे घालीत असतो. हे असे कपडे घेत जा ना, तुझ्यावर उठून दिसतात. त्यावर प्रकाश अविश्वासाने, आई तू खरंच बोलत आहे की गंमत करीत आहे? त्यावर प्राजक्ताताई त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत, मी कशाला गंमत करू, खरंच सांगत आहे मी. तसा प्रकाशला हुरूप येतो. थोडा आत्मविश्वास वाढतो की तो खरंच चांगला दिसत आहे आणि पुन्हा एकदा आरशात बघतो आणि एटीत केसात हात फिरवत तो नाश्ता करायला येतो. स्नेहल नाश्त्याच्या प्लेट्स घेऊन येते. तसा प्रकाश तिच्याकडे खूप आश्चर्याने बघतो आणि स्नेहलचेही त्याच वेळी लक्ष जाते. प्रकाशला बघून स्नेहल फ्रीज झाल्यासारखी त्याला बघतच राहते, कारण प्रकाश आज नेहमीपेक्षा खूपच हँडसम दिसत होता. एका शर्टने त्याच्यावर एवढा जादू केला होता की आज तो कॉलेज स्टुडंटसारखा दिसत होता. स्नेहल प्लेट्स घेऊन एकसारखी प्रकाशकडे बघत असते. तिला तसं बघून प्रकाशला खूप स्पेशल फील होतं आणि थोडं ऑकवर्ड पण वाटतं. तो लाजून नजर इकडे तिकडे फिरवतो. तिकडून प्राजक्ताताई येतात आणि स्नेहलला तसं बघून थोड्या हसतात. स्नेहल, आज नाश्ता थंड झाल्यावर देणार आहेस का? तशी गडबडून स्नेहल प्लेट्स डायनिंग टेबलवर ठेवून धावतच किचनमध्ये पळते आणि ओट्याला टेकून उभी राहत आधीच स्वतःला एक टपली मारीत स्वतःशीच, किती पागल आहेस तू स्नेहल, काय करीत होतीस? काय विचार करत असतील प्रकाशजी? त्यांना बघून फ्लॅट झाली ते समजलं. आता त्यांच्या समोर कशी जाऊ, खूप लाज वाटत आहे त्यांच्या समोर जायची. हिम्मत पण होत नाही आहे. तेवढ्यात पिऊचा आवाज येतो, मम्मा मला खायला दे ना, लवकर ये, मला भूक लागली आहे. पिऊचा आवाज येतो तसा स्नेहलचा नाईलाज होतो आणि ती खाली मान घालून येत चुपचाप चेअरवर बसून खाली मान घालूनच ती पिऊला खाऊ घालू लागते.
प्रकाश स्नेहलची अवस्था बघून समजून तिला त्रास न देता मुकाट्याने नाश्ता करतो आणि ऑफिसला जातो. दुपारी प्राजक्ताताई किचनमध्ये जातात आणि स्नेहलला आवाज देत स्नेहल स्नेहल इकडे ये. त्यावर स्नेहल काय आई. त्यावर प्राजक्ताताई अगं शेंगदाणे कुठे ठेवले, लाडू करते म्हटलं, उद्या चतुर्थी आहे ना म्हणून. त्यावर स्नेहल आई शेंगदाणे तर नाही आहे, संपले. त्यावर प्राजक्ताताई वैतागून अगं मग आणायचं ना, काय तू सगळं संपेपर्यंत सांगत सुद्धा नाही. जा घरात काय काय किराणा पाहिजे त्याची लिस्ट कर आणि सायंकाळी पक्यासोबत जाऊन घेऊन ये. त्यावर स्नेहल हो हो आत्ताच बनवते आणि स्नेहल लगेच किराणा लिस्ट बनवते. सायंकाळी प्रकाश येताच त्याला लिस्ट देत प्रकाशजी हा किराणा आणून द्या. त्यावर प्रकाश ती लांब लचक लिस्ट बघून तू पण चल ना सोबत. त्यावर स्नेहल आश्चर्याने मी पण येऊ. त्यावर प्रकाश मिश्किलपणे हो, उगाच मला कुणी बघून मुली बेशुद्ध पडल्या तर मी एकटा काय करेन. स्नेहल हे ऐकता समजून जाते प्रकाश तिला चिडवत आहे. ती त्याच्याकडे न बघताच आत जाते आणि तयार होऊन बाहेर येते. दोघेही एका मॉलमध्ये जातात. स्नेहल लिस्टमध्ये बघत बघत सामान उचलून ट्रॉलीमध्ये टाकीत जाते. प्रकाश तिच्या मागे मागे मोबाईलमध्ये बघत फिरत असतो. सामान घेता घेता अचानक तिची ट्रॉली एका ट्रॉलीला धडकते आणि स्नेहल कुणाच्या ट्रॉलीला धडकली म्हणून समोर बघते तर समोर तो उभा असतो. तो पण अचानक इतक्या दिवसांनी स्नेहलला बघून थबकतो आणि स्नेहलला बघून एक गूढ स्माईल देतो. त्याला बघता स्नेहल घाईघाईने हातातील पॅकेट तसंच फेकते आणि ट्रॉली घेऊन घाईघाईत मागे वळते. प्रकाश मोबाईल बघत असतो. स्नेहलला घाईघाईत निघताना बघून तिला आवाज देत स्नेहल स्नेहल थांब, झालं का सगळं घेऊन. पण स्नेहल स्पीडने ट्रॉली घेऊन पुढे जवळपास धावतच निघत असते आणि तिच्या मागे धावत प्रकाश तिला पकडतो. स्नेहल काय झालं अगं, अशी पळत का आहेस, झालं का सामान घेऊन. स्नेहल मात्र धाप लागल्यासारखी जड आवाजात प्रकाशजी तुम्ही बिल बनवा, मी कारमध्ये जाऊन बसते, मला बरं वाटत नाही आहे. त्यावर प्रकाशला काही कळत नाही की अचानक स्नेहलला काय झालं. तो ट्रॉली पकडत स्नेहलला कारची चावी देतो. स्नेहल तशीच धावत बाहेर निघून जाते आणि प्रकाश बिल काउंटरवर बिल बनवत थांबतो. पण डोक्यात मात्र एकच विचार सुरू असतो की स्नेहलला काय झालं. ती खूप घाबरल्यासारखी का वाटत होती. अचानक तिची तब्येत कशी बिघडली. जाता जाता डॉक्टरकडे दाखवून देतोच तिला. प्रकाश सामान घेऊन येतो आणि कारच्या डिक्कीत ठेवतो. आत येऊन बघतो तर स्नेहल घामाने पूर्ण ओलीचिंब झालेली, डोळे बंद करून सीटला मागे टेकलेली. प्रकाश तिला हलवत स्नेहल स्नेहल काय झालं तुला, आता कसं वाटत आहे. त्यावर स्नेहल डोळे उघडून प्रकाशला बघते. तसा तिच्या जीवात जीव येतो. ती विनवणी करीत प्रकाशजी प्लीज लवकर घरी चला ना. त्यावर प्रकाश ड्रायव्हिंग सीटवर बसत हो हो चल. पण स्नेहल असं अचानक काय झालं. स्नेहल मात्र काहीच बोलत नाही. प्रकाश पुन्हा तिला बघून हे बघ, जास्त खराब वाटत असेल तर जाता जाता डॉक्टरकडे जाऊ. त्यावर स्नेहल नाही नाही, आता मध्ये कुठे थांबू नका, सरळ घरी चला, घरी आराम केल्यावर मला बरं वाटेल. दोघेही घरी येतात. प्रकाश आधी स्नेहलला घेऊन बेडरूममध्ये जातो. प्राजक्ताताई आश्चर्याने बघत त्याच्या मागे जात पक्या काय झालं स्नेहलला. त्यावर प्रकाश काही नाही ग, बीपी लो झाला असेल, आराम करेल तर बरं वाटेल, तू टेन्शन घेऊ नको. त्यावर प्राजक्ताताई मी लिंबू पाणी घेऊन येते, ते पिल्यावर हुशारी येईल. त्यावर प्रकाश बरं घेऊन येतो. इकडे स्नेहल लगेच बेडवर आडवी होते. पिऊ हे सगळं बघत पप्पा मम्मीला काय झालं. त्यावर प्रकाश काही नाही बेटा, थोडी तब्येत बिघडली मम्मीची, तू तिला त्रास नको देऊ, आराम करू दे मम्मीला, तुला काय पाहिजे मी देतो तुला. त्यावर पिऊ पप्पा मी मम्मीला डोके दाबून देऊ. त्यावर प्रकाश नको बेटा, आता फक्त आराम करू दे. त्यावर प्राजक्ताताई लिंबू पाणी घेऊन येतात. ते पिऊन स्नेहल पुन्हा झोपते. मध्यरात्री स्नेहलला जाग येते. आता थोडं बरं वाटत होतं. तहान लागली असते. बाजूच्या टेबलवर एक पाण्याची बॉटल ठेवली असते. प्रकाशजींनी ठेवली असणार. ती बॉटल घेऊन ती पाणी पिते. आता आणखी थोडी हुशारी आल्यासारखी वाटते. मोबाईल उचलून बघते तर रात्रीचा 1 वाजला होता. बाजूला पिऊ गाढ झोपली होती. स्नेहल पुन्हा झोपायचा प्रयत्न करते पण आता तिच्या डोळ्यात अजिबात झोप नव्हती.
तिला मॉलमध्ये समोर आलेला तिचा पहिला नवरा आठवतो आणि अंगावर भीतीचा पुन्हा एकदम काटा येतो. स्नेहल पुन्हा एकदा आपल्या जुन्या आठवणीत जाते. घरात सगळे खूप खुश होते कारण एवढ्या श्रीमंत मोठ्या व्यक्तीने स्नेहलला पसंत केलं होतं. लगेच लग्न करायची त्यांची इच्छा होती, त्यामुळे महिन्याभरातच लग्न झालं. स्नेहल तर स्वप्नात जगत होती. श्रीमंत सासर, हँडसम नवरा, अजून काय पाहिजे होतं तिला. स्नेहलला वाटायचं तो जसा दिसायला हिरोसारखा आहे तसा तो हिरोसारखाच रोमॅन्टिक पण असेल. हिरो हिरोईन सारखं त्यांचं प्रेम असेल तसाच त्यांचा संसार आणि त्यांचं जगणं. असे अनेक स्वप्न उराशी घेऊन स्नेहल त्या घरात आली. रिसेप्शन झालं आणि दुसऱ्या दिवशी त्यांची पहिली रात्र ठरली. रूम सजवण्यात आली. बेड तर गुलाबाच्या पाकळ्यांनी पूर्ण झाकून टाकला होता. रूममध्ये एक मंद सुगंध दरवळत होता. ठिकठिकाणी कॅन्डल्स लावल्या होत्या. आधीच ती मोठी बेडरूम त्या सजावटीने खूपच सुंदर दिसत होती. किंग साईज मोठा बेड, पूर्ण गुलाब पाकळ्यांनी झाकलेला, मौशार मखमल अशा उशा टेकून ठेवलेल्या. ते सगळं बघून स्नेहलच्या मनात अजूनच गुदगुल्या व्हायला लागल्या. पण थोडी भीती सुद्धा वाटत होती कारण त्याच्यासोबत जास्त ओळख नव्हती. बघायला आले आणि लगेच लग्न ठरलं. महिना तर सगळ्या तयारीतच गेला, त्यामुळे त्यांच्यासोबत बोलायचं, भेटायचा चान्सच आला नाही. स्नेहलला मनोमन वाटत होतं आजची रात्र त्याने फक्त एकमेकांना ओळखण्यात घालवावी. काही तो त्याच्या आवडीनिवडी सांगेल तर काही हिच्या विचारेल. अशाच गप्पा मारता मारता रात्र सरून जाईल. स्नेहल या विचारात होती की तो आत येण्याची चाहूल लागते. त्या शांत वातावरणात त्याच्या पायऱ्या चढत येताना त्याच्या चपलांचा होणारा आवाज स्नेहलला घाबरवत होता. लाईट बंद करून ठेवले होते, फक्त कॅन्डल्स जळत होत्या. त्याच्या प्रकाशात तो नीट दिसत नव्हता. फक्त काळ्या रंगाचा कुर्ता आणि पटियाला घालून कुणीतरी आत येताना दिसत होतं. आता स्नेहलचे हातपाय कापू लागले तसा तो जवळ आला, पण तो काही न बोलता त्याने ड्रॉवर मधून एक टॅबलेट काढली आणि खाल्ली. स्नेहलला वाटलं कदाचित डोकेदुखीची असेल. आता तरी तो काही विचारेल, बोलेल. पण तो बेडवर बसला आणि काही न बोलता स्नेहलच्या हातातील बांगड्या काढू लागला. स्नेहलला कळत नव्हतं काय बोलावे, हे काय सुरू आहे. पण तो तिचे एक एक दागिने काढू लागला. सगळे दागिने काढून झाल्यावर त्याने तिच्या साडीत हात घातला. स्नेहलने लगेच त्याच्या हातातून आपली साडी सोडली आणि चिडून, अहो हे काय करत आहात तुम्ही. त्यावर तो, का तुला माहिती नाही का, आपलं लग्न झालं आहे, बायको आहे आणि आज आपली पहिली रात्र आहे, तू माझी बायको आहेस. त्यावर स्नेहल, हो पण म्हणून तुम्ही असे वागाल का. अजून आपण एकमेकांना नीट ओळखलंही नाही. थोडा वेळ तर द्या सगळ्या गोष्टींना. त्यावर तो, मला वेळ वाया घालवायला आवडत नाही आणि तो पुन्हा तिच्या साडीत हात घालतो. तशी रागाने स्नेहल आपली साडी सोडवत, मी खूप थकले आहे, मला झोपायचं आहे. त्यावर तो रागात येऊन स्नेहलच्या गालात एक जोरदार झापड मारीत, मला नाही म्हणायची पुन्हा हिम्मत करायची नाही. मला नाही म्हटलेलं आवडत नाही. आणि त्या रात्रीपासून स्नेहलच्या नरक यातना सुरू झाल्या. स्नेहलला पहिल्याच रात्री कळलं हा माणूस नसून हैवान आहे, विक्षिप्त लिंगपिसाट राक्षस आहे. तिच्या सगळ्या सुकुमार भावनांचा, सगळ्या सुंदर स्वप्नांचा असा चुराडा होईल असा तिने स्वप्नातही विचार नव्हता केला. कित्येकदा सकाळी स्नेहलला उठताही यायचं नाही आणि बसताही यायचं नाही. ओठ सुजलेले असायचे. एकंदरीत तिचा अवतार बघून कुणीही अंदाज बांधेल की स्नेहल सोबत रात्री काय होत असेल. पण सासू होती की सगळं बघूनही दुर्लक्ष करायची आणि तिला हेवी मेकअपच्या मागे सगळं लपवायला लावायची. चेहऱ्यावर मेकअपने सगळ्या खाणाखुणा तर मिटायच्या, पण डोळ्यात दिसणाऱ्या यातना कशा मिटणार होत्या. पहिल्या गुरुपौर्णिमेच्या सणाला माहेरी आली तेव्हा स्नेहलने खूप विनवणी केली की तिला सासरी नाही जायचंय, पण खरं कारण आई वडिलांना नाही सांगू शकली. आईला सांगायचा विचार केला पण सांगायची हिंमत नाही. एकवटता आली आणि तिला पुन्हा त्या नरकात जावं लागलं. पुन्हा एकदा जेव्हा माहेरी आली तेव्हा स्नेहलने नाही ते बहाणे करून 1 महिना आईकडेच थांबली. तो फोन करून करून थकला, पण प्रत्येक वेळी तब्येतीचे बहाणे ऐकून एक दिवस तो स्वतःच धडकला आणि स्नेहलला घेऊन आला. त्यावेळी त्याने स्नेहलला खूप मारले. अशोकरावांना आता मात्र संशय येऊ लागला. ते काही न सांगता तिच्या घरी धडकले आणि स्नेहलची अवस्था बघून सरळ घरी घेऊन आले. तेव्हा कुठे स्नेहलची त्या नरकातून सुटका झाली, पण मनावर आणि डोक्यावर या गोष्टीचा एवढा मोठा इम्पॅक्ट पडला की
लग्न या नावानेच तिला भीतीने कापरं भरू लागलं. पण नशिबात असलेलं मिटत नाही. तेही एक आयुष्य ती जगली, ज्यात फक्त आणि फक्त यातना होत्या. आणि आज पुन्हा एक आयुष्य जगत होती, ज्यात तिला आदर, सन्मान, आपुलकी, काळजी सगळंच मिळत आहे. पण आज तीच प्रकाशवर अन्याय करीत आहे. प्रयत्न करूनही ती प्रकाशला समर्पित होऊ शकत नाही. याचं गिल्ट तिलाही होतं, पण समजत नाही की यातून कसं बाहेर पडावं. डोक्यातून त्या भयानक आठवणी कशा काढून टाकाव्या, कारण त्या आठवणी जोपर्यंत तिचा पिच्छा सोडत नाही तोपर्यंत ती प्रकाशला मनापासून स्वीकारू शकत नाही. विचार करून पुन्हा डोकं जड व्हायला लागतं. तेवढ्यात प्रकाश स्नेहलच्या रूममध्ये डोकावतो. स्नेहल आणि प्रकाशची एकाच वेळी नजरानजर होते. त्यावर स्नेहल, प्रकाशजी तुम्ही झोपले नाही? त्यावर प्रकाश, आत येत झोपलोच होतो, पण जाग आली तर म्हटलं तुला बघावं, तू ठीक आहेस का? त्यावर स्नेहल, मी ठीक आहे पण. त्यावर प्रकाश काळजीने, पण काय? त्यावर स्नेहल थोडं ओशाळून, मला भूक लागली आहे. त्यावर प्रकाश, बरोबर आहे, रात्री जेवण न करताच तू झोपली ना? बरं मी ताट वाढून आणतो. त्यावर स्नेहल त्याला थांबवत, प्रकाशजी रात्रीचे 1:30 वाजत आहे. आता जेवण करेन तर ॲसिडिटी होईल मला. राहू द्या, मी पाणी पिऊन घेते, सकाळी लवकर नाश्ता करेन. त्यावर प्रकाश काहीतरी आठवत, 1 मिनिट थांब, मी काहीतरी घेऊन येतो. तो जाताच स्नेहल विचार करू लागते, हे काय आणायला गेले आणि किती काळजी करतात माझी. एवढ्या रात्री सुद्धा मला बघायला आले. अर्ध्या रात्री झोपमोड झाली की झोप येत नाही. त्यावर प्रकाश 2 बाउलमध्ये आईस्क्रीम घेऊन येत, हे खा, हे तर खाऊ शकतो ना, याने ॲसिडिटी होत नाही. स्नेहल आईस्क्रीम बघत एकदम खुश होते. दोघेही तेवढ्या रात्री गप्पा मारता मारता आईस्क्रीम संपवतात. प्रकाश थोडा सिरियस होत, स्नेहल खरं खरं सांग, मॉलमध्ये अचानक तुझी तब्येत कशी बिघडली? चला फ्रेंड्स, आजच्या पुरतं एवढंच. ह्याच्या आधीचे भाग जर तुम्ही बघितला नसाल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे. त्याच्यावर क्लिक करून ते तुम्ही नक्की बघून घ्या. आणि हो, भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जावा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओसाठी मला प्रोत्साहन मिळेल.